एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक महिला होती। त्या महिलेला 2 मुली होत्या आणि 2 मुलींना घेऊन ती महिला एका ठिकाणी राहत होती। नेहमीप्रमाणे ती जी घरात असणारी महिला आहे ती महिला जेवण करून संध्याकाळी झोपलेली होती आणि झोपल्यानंतर अचानक सकाळी तिला 4:30 वाजता जाग आली। जेव्हा 4:30 वाजता जाग आली तेव्हा तिला वेगवेगळ्या प्रकारचे आवाज घराच्या एका रूममधून येत होते। जेव्हा ती त्या घराच्या रूमच्या दिशेने गेली तेव्हा ती रूम तिच्या मोठ्या मुलीची होती। आता जेव्हा तिने मोठ्या मुलीच्या रूममध्ये जाऊन पाहिलं तेव्हा त्या ठिकाणी त्या महिलेची मोठी मुलगी एका प्रियकरासोबत एका तरुणासोबत संबंध ठेवत होती। त्या महिलेने जेव्हा हे सगळं पाहिलं तेव्हा तिला एक मोठा धक्का बसला आणि धक्का बसल्याबरोबरच तिने त्या ठिकाणी आरडाओरडा चालू केला आणि आरडाओरडा चालू केल्यानंतर घडलं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या। बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच अलिबाग येथील। अलिबाग येथे राहणारी एक महिला होती, विवाहित होती, लग्न झालेलं होतं आणि 2 मुलींना घेऊन ती या ठिकाणी राहत होती। मुलींचा सांभाळ करत होती आणि अगदी चांगल्या पद्धतीने सगळं काही सुरळीत चालू होतं। पण मात्र एक दिवस ती जी महिला आहे त्या महिलेचा मृतदेह, घराच्या छताला एक लोखंडी पाईप होता, पाईपला साडी बांधलेली होती आणि त्या साडीला त्या महिलेचा लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळलेला होता। आणि ते मृतदेह पाहून घरामध्ये असणाऱ्या ज्या 2 मुली आहेत या जोरजोरात आरडू लागल्या, ओरडू लागल्या, आजूबाजूच्या लोकांना बोलवू लागल्या। तेव्हा आजूबाजूचे लोक जमा झाले। बघता बघता बातमी संपूर्ण परिसरामध्ये पसरली, लोकांची गर्दी झाली। बऱ्याच लोकांनी त्या घटनेची माहिती पोलीस स्टेशनमध्ये दिली। जवळचे पोलीस घटनास्थळी आले, महिलेचा मृतदेह उतरवला, पंचनामा केला आणि मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला। आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवल्यानंतर प्रत्यक्षदर्शी दिसत होतं की त्या महिलेनं छताला असणारा जो पाईप आहे त्याला साडी बांधून आत्महत्या केली, गळफास घेतला, खाली टूल दिसत होता, त्या टूलवर उभा राहून तिनं आत्महत्या केली हे प्रत्यक्षदर्शी दिसत होतं। पण मात्र नेमकी आत्महत्या का केली, कशामुळे केली याचं अजूनही प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलेले होते। पण मात्र हे संपूर्ण प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये गेल्यामुळे महिलेचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवल्यामुळे जेव्हा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला तेव्हा पोलिसांना संशय आला, कारण की पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमधून समजत होतं की महिलेचा मृतदेह गळा दाबून झाल्यामुळं आणि श्वास रोखल्या गेल्यामुळं झालंय असं पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमधून समजलं होतं। आणि गळ्यावर काही निशाण सुद्धा आढळून आले होते, म्हणजे अगोदर महिलेचा खून झालाय आणि मग महिलेला गळफास लावण्यात आलाय असं पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमधून समजलं। आणि पोलिसांनी मग या संपूर्ण घटनेचा प्रकरणाचा तपास चालू केला। जेव्हा प्रकरणाचा तपास चालू केला, घरामध्ये राहणारी ती महिला होती, तिचा मृत्यू झालेला होता। पण मात्र घरामध्ये 2 मुली होत्या, एक मोठी मुलगी होती तर तिच्यापेक्षा काही वर्षांनी एक दुसरी छोटी मुलगी होती, पण मात्र त्या सुद्धा त्या घरामध्ये राहत होत्या। मग अशा पद्धतीनं दोघींची चौकशी केली। दोघींची चौकशी करता असता काहीही सत्य समोर येत नव्हतं। पण मात्र जेव्हा पोलिसांनी सखोल चौकशी केली, लहान्या मुलीला सगळं काही विचारलं तेव्हा त्या मुलीनं घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला। आणि सांगितल्यानंतर सगळ्यांनाच एक मोठा धक्का बसला, कारण की तिनं दिलेली जी साक्ष होती त्यामध्ये तिच्या मोठ्या बहिणीचं आणि तिच्या प्रियकराचं नाव होतं आणि घडलेला संपूर्ण प्रकार त्यामधूनच उघड झाला। ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे 10 सप्टेंबर 2024ची। 10 सप्टेंबर 2024ला नेहमीप्रमाणे ती जी घरातली महिला आहे ती तिच्या 2 मुलींना घेऊन त्या घरामध्ये झोपलेली होती। मोठी मुलगी वेगळ्या रूममध्ये, छोटी मुलगी वेगळ्या रूममध्ये, अशा पद्धतीनं 3 जण त्या घरामध्ये झोपलेले होते। पण मात्र ती जी मोठी मुलगी आहे हिच्या घरामध्ये तिचा प्रियकर आलेला होता आणि तिच्यासोबत नको ते कृत्य करत होता। पण मात्र पहाटे 4 वाजता जेव्हा त्या महिलेला जाग आली तेव्हा तिला वेगवेगळे प्रकारचे आवाज येऊ लागले, म्हणून ती त्या घराच्या रूमच्या दिशेनं गेली आणि त्या रूममध्ये गेल्यानंतर तिला तिची मोठी मुलगी नको त्या अवस्थेमध्ये नको ते कृत्य करताना त्या तरुणाबरोबर दिसली आणि तिची तळपायाची आग मस्तकाला गेली। तळपायाची आग मस्तकाला गेल्यानंतर तिनं त्या ठिकाणी आरडाओरड चालू केली। तिच्या मुलीला ती बोलू लागली, त्या प्रियकराला
महिलेला सुद्धा बोलू लागली आणि यामुळं ती जी मोठी मुलगी आहे आणि तिचा जे प्रियकर आहे ते सुद्धा दोघं मोठ्या प्रमाणात घाबरले आणि त्या मोठ्या मुलीनं तिच्याच आईचा गळा पकडला, तोंड दाबलं, तिला जमिनीवर खाली पाडलं आणि दोन्ही पाय तिचे दाणून धरले। तोपर्यंत त्या मुलीचा जो प्रियकर आहे त्यांनी ब्लँकेट घेऊन त्या महिलेचं तोंड दाबलं आणि गळा दाबला, जोपर्यंत तिचा जीव जात नाही तिला सोडलंच नाही। श्वास दाबल्यामुळे त्या महिलेचा जीव गेला, ती ठार झाली आणि जेव्हा ती ठार झाली हे त्यांना समजलं तेव्हा त्यांना सुद्धा एक मोठा धक्का बसला। पण मात्र हे सगळं प्रकरण सकाळी उघड होईल, पोलीस स्टेशनमध्ये जाईल, पोलीस घटनास्थळी येतील, त्या दोघांना पकडून नेतील, अटक करतील अशी भीती त्यांना वाटत होती। म्हणून त्या दोघा जणांनी त्या ठिकाणी एक बनाव रचला। त्या महिलेचा मृतदेह घरामध्येच एका छताला असणारा जो पाईप आहे त्या पाईपला साडी बांधली, साडी बांधून गळफास लावला, त्या महिलेला त्या ठिकाणी अडकवण्यात आलं आणि बरोबर तिच्या खाली टूलसुद्धा म्हणजे जे टूल असतो ते टूलसुद्धा ठेवण्यात आला, जेणेकरून ही आत्महत्याच आहे असं वाटावं असं त्यांना वाटलं आणि संपूर्ण बनाव त्यांनी रचला। सकाळ झाल्याबरोबर ती जी मोठी मुलगी आहे ती आरडाओरडा करू लागली, तिच्याबरोबरच लहानी मुलगीसुद्धा आरडाओरडा करू लागली। पण मात्र लहान्या मुलीनं मोठ्या बहिणीविरुद्ध साक्ष दिल्यामुळं तिला आणि तिच्या प्रियकराला अटक देखील झालेली आहे आणि दोघांना न्यायालयीन कोठडी सुद्धा सुनावलेली आहे। न्यायालयानं दोघांना सुद्धा पोलीस कोठडी सुनावलेली आहे, कायदेशीर कारवाई त्यांच्यावर सुरू आहे। पण मात्र समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीनं घडतंय हे तुम्हाला संपूर्ण या प्रकरणावरून समजलं असेल। आता काही लोक म्हणतात की बातमी बनानीच बनवली आहे, काही सांगता, कुठले सांगता। जर तुम्हाला खोटं वाटत असेल तर या संपूर्ण बातमीची लिंक कमेंटमध्ये दिलेली आहे, त्यामध्ये त्या महिलेचं नाव, मुलींचं नाव, आरोपीचं नाव, संपूर्ण पत्ता बातमीच्या लिंकमध्ये दिलेली आहे। एका प्रतिष्ठित चॅनलनं ही बातमी प्रसारित केली आहे, तुम्ही ती लिंकवर क्लिक करून सविस्तर सगळं काही वाचू शकता आणि मग तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावर काय वाटतं ते स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगू शकता। कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही। समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो। त्यामुळं अशा घडणाऱ्या ज्या घटना आहेत त्या कशामुळं घडतात, काय घडतात, तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका।